हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत की आवळा कँडी कशी बनवायची. हे आवळे मी चाळणीवर ठेवून उकडून घेतले आहेत. आता ह्या आवळ्याच्या अशा पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या. तुम्हाला माहितीच आहे, आवळ्याचे खूपच फायदे असतात. आवळ्यामध्ये खूप विटॅमिन सी असतं. ते सर्दी खोकला आणि इन्फेक्शन्स पासून बचाव करतं. केसांसाठी सुद्धा आवळा खूप चांगला असतो. केस गळती कमी होते, केसांना शाईन येते, थिकनेस मिळतो. त्यानंतर आपण हे स्किनसाठी पण यूज करू शकतो. पिंपल्स कमी होतात, ग्लोईंग स्किन होते, पचनशक्ती सुधारते. असे या आवळ्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या आवळ्याच्या सीझनमध्ये ही कँडी नक्की ट्राय करून बघा. ही आवळा कँडी घरच्या घरी इतकी सुंदर होते आणि तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर ही आवळा कँडी खाल्ल्यावर तो त्रास खूपच कमी होतो. आमच्या घरी तर आवळ्याच्या सीझन मध्ये वारंवार ही कँडी बनवते माझी आई. ती खूपच छान बनते. आता हा आवळा किती आहे ते आपण असं कपनी मोजून घ्यायचं, कारण त्या हिशोबाने आपल्याला साखर घालायला लागते. तर इथे हा माझा 1 कप आवळा आहे आणि अजून 1 कप आवळा होईल साधारण. त्या हिशोबाने मी साखर घेतीये. तर इथे माझा हा 2 वाटी आवळा 2 कप आवळा झालाय. माझा इथे आवळा हा 1 किलोला कमी होता. तुमचा जर 1 किलो आवळा असेल तर त्याला साधारण 750 ग्रॅम साखर लागते. आता आपण इथे साखर पण मोजून घ्यायची. 2 कप आवळ्यांना साधारण 1.5 ते पावणे 2 कप साखर लागते. तर आपण जी साखर घातली ती आता अशी मस्त मिक्स करून घेऊया आणि हे झाकून ठेवायचं 3 दिवस. आणि हा, जेव्हा आपण हे झाकून ठेवतो तेव्हा नुसतंच 3 दिवस झाकून नाही ठेवायचं, तर रोज सकाळी एकदा ते खालपासनं वरपर्यंत असं सगळं मिक्स करायचं, नीट हलवून ठेवायचं. हे दररोज 3 दिवस करायचं. आवळा कँडी करताना आपण साखर आणि आवळा मिक्स करून ठेवला होता, तर त्याला बघा किती पाणी सुटलंय. ह्याला 1 दिवस झालाय मध्ये. मी दुसऱ्या दिवशी ह्याला मिक्स करतेय. बघा ह्याला किती पाक तयार झालाय साखरेचा. असं तुम्ही 2 ते 3 दिवस करायचं. रोज सकाळी एकदा उठलं की ते सगळं खालपासून वरपर्यंत मिक्स करायचं आणि परत झाकून ठेवून द्यायचं. असं तुम्ही 2 ते 3 दिवस करायचं. रोज सकाळी एकदा उठलं की ते सगळं खालपासून वरपर्यंत मिक्स करायचं आणि परत झाकून ठेवून द्यायचं. तर इथे आपण बघू शकतो ही कँडी आपण करायला ठेवली होती. तर ह्या साखरेचा पूर्ण असं पाक झालेला आहे. आता ही कँडी आपण गाळून घ्यायची आहे आणि त्याचा जो पाक आहे सगळा तो काढून घ्यायचा आहे. तर ह्यातला सगळा जो काही रस आहे किंवा जो पाक झालाय साखरेचा तो सगळा गाळून घ्यायचा खाली पातेल्यात आणि ही कँडी आता आपण उन्हात वाळवायला ठेवायची आहे. आता ही कँडी 1 ते 2 दिवस उन्हात वाळवून घ्यायची. फार कडक उन्हात नाही वाळवली तरी चालते. आता इथे मी एक तुम्हाला रेसिपी सांगते छोटीशी. तर ही जी आवळा कँडी मधली आपण हा जो पाक गाळून घेतला, तर हा आपण आवळ्याच्या सरबतासारखा यूज करू शकतो. याच्यामध्ये आपण ना किंचित मीठ आणि पाणी घालून हे आवळ्याचं सरबत म्हणून आपण पिऊ शकतो. तर हा आवळ्याचा ज्यूस आपल्याला पित्तावरती खूपच गुणकारी आहे. हा आपण सकाळी किंवा तुम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असाल तेव्हा हा ज्यूस तुम्ही पिऊ शकता. तर हे जो पाक असतो हा तो दाटसर असतो, त्यामुळे हा टाकायचा नाही. ह्याच्यापासून तुम्ही सरबत करून नक्की पिऊन बघा, खूप छान लागतं. तर ही अशी आवळा कँडी परफेक्ट आपली बाहेरच्या सारखी घरच्या घरी तयार होते. ह्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, कुठलेच काही केमिकल्स नाही आहेत. ही आपण घरच्या घरी बनवलेली फ्रेश मस्त हायजिनिक अशी आवळा कँडी रेडी होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला नक्की सांगा. ही आवळा कँडी आपण बरणीत भरून ठेवत असताना त्याच्या आधी त्याला पिठी साखर लावायची आणि मग ती भरून ठेवायची. ती वर्षभर टिकते, त्याला काही होत नाही. तुम्ही पण अशी घरच्या घरी ही आवळा कँडी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा.